एक महत्त्वाची बातमी। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठाण्यातील लेबर कॅम्पमधून अटक केली होती। आरोपी मोहम्मद शहजाद हा बांगलादेशी घुसखोर असल्याचं पोलिसांनी सांगितलं। यानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे ठाण्यातील लेबर कॅम्पला भेट द्यायला गेलेत। या लेबर कॅम्पमध्ये अनेक जण बांगलादेशी मुस्लिम असल्याचा दावा सोमय्यांनी केलाय। लेबर कॅम्पमध्ये 9 बांगलादेशी मुस्लिम होते। या 9 जण पश्चिम बंगालचे आहेत असं सांगतात। स्वतः नेते किरीट सोमय्या आपल्या सोबत आहेत। किरीटजी, ठाण्यातील लेबर कॅम्पला आपण भेट दिली, भेट दिल्यावर आपल्या काय निदर्शनास आलं? ती एक कन्स्ट्रक्शन साइट आहे। त्याचा कॉन्ट्रॅक्टरने मोठ्या प्रमाणात स्वस्त लेबर म्हणून बांगलादेशची लेबरला काम दिलं होतं। आम्ही गेलो त्यावेळी तिथे हे तर राहण्याची जागा आहे। 12 लोक आमच्या समोर आले, भेट झाली, त्यांची नावं विचारली। सगळे यातले 12 पैकी 9 लोक बांगलादेशी मुस्लिम होते। त्यांच्याकडे भारताचा त्यांचा जन्म बाकी कुठलेही पेपर्स नव्हते। काहीकडे आधार कार्ड होतं तर काहीकडे इन्कम टॅक्सचं पॅन कार्ड। पोलिसांना आम्ही आग्रह केलं, ठाणे पोलीस आयुक्तांचे मी बोललो या सगळ्यांचं फॉर्मिंग झालं पाहिजे, प्रत्येकाचे डॉक्युमेंट चेक करा। मला खात्री आहे यापैकी 70-80% वर हे बांगलादेशी सापडणार आणि त्यांना परत बांगलादेश पाठवले जाणार। पण ही खूप गंभीर बाब आहे। असंच हा जो आरोपी आहे सैफ अली खानच्या प्रकरणातला, तो तर आधी बांगलादेश, मग तिथून पश्चिम बंगाल आणि मग महाराष्ट्रात आला आणि वेगवेगळ्या ठिकाणी नावं बदलून तो काम करत राहिला। तर यांना कागदपत्र देण्यासाठी कोण मदत करत असेल? त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचायला हवं किरीटजी। वास्तविकरित्या हे जे कागदपत्र आहे ना, कोणाकोणाही अधिकृत कागदपत्र नाही आहे। पॅन कार्ड आणि आधार याला पुरावा धरला जातच नाही। सुप्रीम कोर्टने म्हटलं आणि सरकारने पण याच्या आधारावर हे कुठेही कामाला लागतात स्वस्त। मी तर दोन्ही पोलीस आयुक्तांशी बोललो आणि सांगितलंय, ठाणे आणि मुंबई सगळ्या कन्स्ट्रक्शन साइट चेक करा। पूर्वी आंध्रहून लेबर यायचे, आता बांगलादेशहून मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन साइट वर्कर आहे। बरोबर, या आठवड्यात त्याचा पाठपुरावा करणार, महापालिका आयुक्तांनाही सांगणार। सगळ्या कन्स्ट्रक्शन साइटवर कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर कडून हे आपण सगळे डॉक्युमेंट जमा करून चेकिंग केलं पाहिजे। अगदी कोण बिल्डर आहे ज्याच्याकडे हे सगळे, म्हणजे इथे काम करणारे, ही जी कन्स्ट्रक्शन साइट आहे तिथे काम करणारी लोक होती आणि ही जबाबदारी मग निश्चित झाली पाहिजे की आपल्याकडे नेमकी कोण कोण कामं करतात, कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं। हा कायदा आहे, हे कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत, त्यात एक बोर्ड आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांचं रजिस्ट्रेशन त्या कॉन्ट्रॅक्टरने करायचं आणि काम करून घेणारे ज्यांनी हा कॉन्ट्रॅक्ट दिला तो त्याची जबाबदारी आहे। पण पाळलं जात नाही आणि गेल्या काही महिन्यात तर 2024 निवडणूक आचारसंहितेच्या काळात हजारो बांगलादेशी घुसले आहेत। मी आपल्याला सांगू इच्छितो, प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या आसपास आणि बाजारात त्या मोठ्या प्रमाणात फेरीवाल्या मध्ये पण त्यांच्या असिस्टंट म्हणून घुसले आहेत बांगलादेशी रोहिंग्या। मुंबई आणि ठाणे पोलिसांनी यांच्या विरोधात ऑपरेशन केलंच पाहिजे। नक्की नक्की। धन्यवाद किरीटजी, आपण सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। भाजपचे नेते किरीट सोमय्या हे ठाण्यात मोहम्मद शहजाद 3 महिने ज्या ठिकाणी राहत होता त्या लेबर कॅम्प, जिथून त्याला पकडलं गेलंय तिथे गेलेले होते। तिथे त्यांनी इतर सगळ्यांशी संवाद साधला तर त्यांना असं लक्षात आलं की 9 बांगलादेशी मुस्लिम तिथे आहेत। लगेचच ते तेवढ्यावरच थांबले नाहीत तर तिथून ते पोलीस आयुक्तांना भेटले आणि त्यांनी या सगळ्याची माहिती त्यांच्याकडे दिलेली आहे। आता या सगळ्यांवर कारवाई होते का आणि त्यांना परत पश्चिम बंगालला पाठवलं जातं का हे बघणं महत्त्वाचं आहे।